सहना सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं शिवरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। हे प्रभु आनंददाता ज्ञान हमको दीजिए शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिए। दीजिए हमको शरण में हम सदाचारी बने ब्रह्मचिंतक धर्म रक्षक वीरव्रतधारी बने। हे प्रभु आनंददाता ज्ञान हमको दीजिए। निंदा किसी की हम किसी से भूल कर भी ना करें। ये सत्य बोले झूठ जागे मेल आपस में करे। हे प्रभु आनंददाता ज्ञान हमको दीजिए। प्रेम से हम गुरुजनों की नित्य ही सेवा करें। ये जीवन हो हमारा तेरे यश गाया करे। हे प्रभु आनंददाता ज्ञान हमको दीजिए। शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिए दूर हमसे कीजिए। पूर्ण दिवस एक साथ पूर्ण जाणतो पूर्ण दिवस एक साथ पूर्ण जाणतो। एक दिवस हत्तीवरी एक दिवस हत्तीवरी विरविस ध्यानवर्या परी। एक दिवस मिठ भाकरी दारी मागतो। एक दिवस मिठ भाकरी दारी मागतो। पूर्ण दिवस एक साथ पूर्ण जाणतो। एक दिवस मान जनी सहर्ष सवर्या त्या डुलत्या तरी। एक दिवस मान जनी सवर्या त्या डुलत्या तरी। एक दिवस नपुसे कोणी प्राण सोडतो। एक दिवस कुशल कोणी प्राण सोडतो। पूर्ण दिवस एक साथ पूर्ण जाणतो। पूर्ण दिवस एक साथ पूर्ण जाणतो। एक दिवस वस्त्र जरी क्रीडती त्या महानांतरी। एक दिवस वस्त्र जरी क्रीडती या महानांतरी। एक दिवस सिंधी पहरी नाही सांगतो। एक दिवस सिंधी पहरी नाही सांगतो। पूर्ण दिवस एक साथ पूर्ण जाणतो। ऐसा हा विधी लिखित सगळ्यांना त्रास देत। ऐसा हा विधी लिखित सगळ्यांना त्रास देत। उघड्याची वाणी नव्हे
शास्त्र बोधतो कुवळ्याची वाणी नव्हे शास्त्र बोधतो कोण दिवस येईल कसा कोण जाणतो कोण दिवस येईल कसा कोण दिवस येईल कसा कोण दिवस येईल कसा कोण जाणतो कोण दिवस येई कसा कोण जाणतो how the day will come no one knows एक दिवस हत्तीवरी मिरवसे त्या नवऱ्यापरी one day will be on the elephant and being royally treated like a bride ने bridegroom काय असेल एक दिवस मीठ भाकरी दारी मागवतो but one day what will happen you will not even get you will be able to get anything to eat and you'll go on begging from door to door एक दिवस मानजनी सवऱ्या जुलत्यातनी one day will be so much respected and you know what giving all sorts of respects and felicitations and all will be सवऱ्या डुबतात म्हणजे ते काय हे करतात ना पंखा आजूबाजूनी ते पण एक दिवस न पुसे पण one day will come like that no one will ask and you'll leave your body without no anybody giving next to you एक दिवस वस्त्र जरी क्रीडतात महालांतर one day you'll be wearing rich clothes and staying in palaces but one day such a day will come you'll have nothing to stay nor will you have anything to wear ऐसा हा विधी लिखित सगळ्यांनाच त्रास देतं this is destiny which troubles each and everybody तुकड्याची वाणी नव्हे तुकडोजी महाराज says it is not my saying but the shastra which is saying बोलत म्हणजे it is trying to tell us that see this world is so unpredictable हा संसार इतका अनिश्चित आहे कधी काय होईल काय सांगता येत नाही आणि तुमच्या हातात काहीच नसतं it is dependent on so many factors so then what is the best way to do it if you cannot cure it endure it is the saying you know in English if you cannot cure anything you endure it but better than that is if you cannot cure anything enjoy it so be prepared for all sorts of problems in life they will come and they'll go but then balance of mind is the most important thing and that we lack kadi kai will we get blown away by it still a long way to go म्हणून आज हा अभंग घेतला तुकडोजी महाराजांचा छान आहे चला आपल्या गीतेला घेऊया परत चॅप्टर 2 stanza 14 हो ना 14 ना बिजू आपला वैभव yes sir 14 स्टार्ट करायचं वाचलंय का ते नाही सर वाचलं नाही we stopped at perfect fulfillment that's what yeah someone take Vijay take कोणतरी काय म्हणजे I not know Vijay who has the book at this tell me once more Anu you got the book anyone sir Vijay start will take on later मात्रा स्पर्शांतु कौंतेय शीतोष्ट सुख दुःखदा आगमापायिनो नित्या तांस्तिक्षस्व भारत तांस्तिक्षस्व भारत The contacts of senses with objects, O son of Kunti, which cause heat and cold, pleasure and pain, have a beginning and an end. They are impermanent. Endure them bravely, O descendant of Bharata. But according to what I told you just now, I didn't told you zeros. I thought you read. Majay said,
Okay. According to the accepted theory of perception in Vedanta, an object is perceived not by the sense organs, but through them. The indriyas are instruments through which the perceiving ego gathers the knowledge of the various objects. If the perceiver is not actually contacting the objects through the sense organs, the objects as such cannot bring any perception to him. That the same objects can give two different types of experiences to two different individuals is very well known. If the object, while remaining the same, can give different experiences, it is evident that it is because of the difference in the mental composition of the individuals. It is also observed that objects of one's intense fancy during a certain stage in one's life become a nuisance to the same individual after a time. For as time passes on, the mental constitution of each individual also changes. In short, it is very clear that the external objects can convey their stimuli and give us an experience only when our minds come into contact with the objects through the sense organs. That's what is it? The contact of senses with the objects of son of Kunti, which cause heat and cold, pleasure and pain, and have beginning and an end. They are impermanent. Endure them bravely, O descendant of Bharat. असे पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय कुठले आहेत सगळ्यांना माहिती आहे. But what happens if I see an object? Suppose I see a motorcycle. काय मला फरक पडणार? I don't know to ride a motorcycle. It hardly matters, has any impression on my mind. But if some other person, a youth who wants a motorcycle, sees a beautiful motorcycle, he will have the thing in his mind that I want that motorcycle. So basically, the eyes are not to be blamed. You know? The ears are not to be blamed, and the ghanendriya, the nose is not to be blamed. The sparsha is not to be blamed. Not to be blamed. The tongue, it has not to be blamed. But what is the factor which is there behind, which gives us the contact with the senses? Is the mind. Because the mind only we perceive the things: pleasure, pain, heat, cold. There is one story but nahi, there was an interview of Amitabh Bachchan. He said that it was 42 degrees temperature in Chennai, and Mr. Bachchan was wearing a full-fledged coat. On top of that, the shawl, a woolen shawl, and sitting quietly reading a book. Anupam Kher says, Kher went to him, was taken into it. Says, "Sir, it is so hot outside, and you are still wearing everything here, and how can you tolerate? हमको हमारे बदन पे जो कपड़े वो भी नहीं हमसे टिक पा रहे, आपने पूरा fully clothed." So the reply he gave was, "Anupam, everything is in the mind. Everything is whatever you think. It's a play of the mind. Remember, life was a game we played. What is the life? Is all the experiences which are there in the mind, stored up in the mind, are you know what? Vasanas, and then our convictions and the principles, all there in the mind, and that those things, good or bad, trouble us at some stage or the other. But once you come to control the mind by remaining aloof, it's very difficult. Not so easy. When that mind will become a monkey mind and will start troubling you, no one knows. And if the person is not actually contacting the object through the sense organs, the object as such cannot bring any perception to him. If you are not bringing those things in your mind, those things will not trouble you. And that is the exercise which we all are expected to do. See, there are things which are happening in the world at a tremendously fast pace. Samsara is samsara. That which is changing continuously is known as samsara. And those people who adapt to it, they become successful. माझं वय कसं झालं, माझं डोकं केस पांढरं झाले, टक्कल पडलं, माझं असं झालं, फेल्थ. See, this is the body is meant to decay. Once I accept that, then I don't have any complaint against it. There is one principle.
त्या जसं जसं देह वाढतो ना की आधी बालपण होतं, बालपणाचा त्याग केला, मग तारुण्य आलं, फ्रॉम चाइल्डहुड टू youth, from youth to middle age, from middle age to old age, from old age to death. This is the cycle, right? But then every time when it is happening, that there is a continuity there. What is the continuity? That I am there right from childhood to my old age. That I principle is there. The meaning to say what, the body is changing. So also when you have to leave this body, the body will go. The changing factor is the body. But the perfect, I mean the permanent feature is your I, the ego. That will remain with me. The I-ness or my-ness will remain. It was there, it is there, it will remain afterwards also. If I understand this principle, I'll never be, what, sad पण म्हणता येणार नाही, ruffled because of the situations around. And the same objects can give to different experiences of two different individuals is very well known. To give an example, तुम्ही सांगा, ते खूप बोलतो मी. वैभवी. So what we liked in the childhood, sorry, I'm not Vaibhavi, but I just Continue. what we liked in the childhood may not have the same fun thing when we are in the youth or when we are getting older. For example, काय म्हटलंय बघ, ऑब्जेक्ट तोच आहे ना, पण लहानपणी जे आवडतं आपल्याला एक कॉफी आहे. नाही, मी सांगू का सर? सांग ना. म्हणजे दोघी मैत्रिणी बसल्यात, दोघांसमोर गोड आलंय, तर म्हणजे खायचं उदाहरण देते. म्हणजे दोघी जणी बसल्या, दोघांना गोड प्रचंड आवडतं, पण एक आहे ती खूप हॅप्पी आहे, म्हणजे तिच्या घरात काही आनंदासारखं झालंय, आणि एक आहे जिच्या आयुष्यात काहीतरी वाईट झालंय, समजा तिला बरंच नाही, फॉर एक्झाम्पल तिला बरं नाहीये. दोघांना गोड प्रचंड आवडतं, त्यांच्या आवडीची मिठाई समोर ठेवलीये, एक आवडीने खाणार आणि दुसरी नाही खाणार, कारण मेंटल स्टेट दोघांचा वेगळा आहे. असं तर ते मनाचं वेगळं आहे, दोघांना सेम फिलिंग नाही येणार. म्हणजे ते दोघांना आवडतं, पण मेंटल जे माइंडचं इथे सांगितलंय ना की आपलं मनाप्रमाणे ती गोष्ट, म्हणजे ते गुलाबजामुनवर अवलंबून नाहीये. हॅपीनेस, हा, मेंटल कंपोजिशन इज डिफरंट अँड मेंटली दे आर in different state of mind. That's why they are not enjoying the sweet. One is enjoying and another is not enjoying. Absolutely perfect. याच्यापेक्षा अजून छान उदाहरण सांगता येत. Anyone else? Sir, the incident that has happened just now, the air crash, Ahmedabad wala, the person who missed the flight and the person who went, the same flight has caused two different experiences to two different set of people. The person who missed the flight is thanking God that 10 minute late पहुंचा, उसका miss हो गया, he saved from the plight of the what the everybody is undergone. जो गए उनका हालत क्या हो गया. So the same flight has caused problem to two different set of peoples. No, this is not a proper example. Why? I tell you. So what is the brute? This thing main is what, the object remaining the same if it can give different experiences. It is evident that because of the different mental composition of the individual. See, we are discussing the mind, Archana. We are not discussing the situation. What is the mental condition? See, she told the example, perfect example. Like if some coffee is brought in front of me or tea is brought of me and my wife, I will jump onto the take cup of tea and drink it. But on the contrary, my wife will not even touch it. Why? Because she never drinks. तिला आवडतच नाहीये. मेंटल कॉम्पोजिशन त्याबद्दल तिला आकर्षणच नाहीये. क्रिकेट, नवरा असा उत्सुकतेने बघतो प्रत्येक बॉल आणि बायको मध्ये उभं राहते, कारण तिला त्याचं महत्वच कळत नाही आणि मधून शिव्या खाते. तू मध्ये उभं राहिलं सरक बाजूला. ते काय एका बॉलनी काय फरक पडतोय, तुला काय माहिती, तुला काय क्रिकेट समजत एका बॉलनी काय फरक पडतो. असं आहे की वेन युअर माइंड इज द रूट कॉज ऑफ एव्हरीथिंग, एक्सपिरियन्सेस इज द सेम. तोच टीव्ही आहे, तेच बॉल चालले, पण एकाच आकाश दुसरा बघतो ती दुसरीकडे, दुसरं त्याच्याकडे डुंकून बघत नाही. त्याला काय होतंय, everyone feels that whatever experience or whatever condition is very important,
and gives negligible importance to the other person's feeling or other person's convictions. घरोघरी हेच होतं. Every household the same thing happens, and that is the root cause of friction. I give importance to something else, someone gives to the things being the same, conditions are same. Suppose you are doing your arti, I give arti in your house or puja. I will do it with all my dedication, devotion, shraddha, bhakti, love, everything. And the other people in the home will not like it, or they will not like it, or they will not give that much importance. हे जलद जसं लोक उरक लोक म्हणते की आपण डोकं फिरतो. उरक लवकर काय आम्ही किती मनापासून पूजा करतो. उरकायचं काय ते सुरू झालं. ABCD EFGH. Conditions are same. How you take it, and that depends upon the mind. And what Archana is saying, it is a part of destiny. जाको राके साइया मार सके ना कोई. If the Lord had decided not to touch you, nothing wrong will happen. But your flight will get missed, or your entire chair will come out and will go in somewhere else. And it's a miracle. No? How can only one person be saved out of the entire 263 or 273 or whatever? Therefore, never challenge Lord. आता आहे आता नाही. आता म्हणतात अभंग पण कुठला घेतला होता. कोण दिवस एक कसा कोण जाणतो. तर कोण दिवस म्हणून का कोण कुठला क्षण कसा आहे तो कोण जाणतो. होत्याचं नव्हतं एका सेकंदात होतो. Everything is going on fine. Something happens. Those tourists in Pahalgam, all were laughing, smiling, giggling, eating. Within the moment that everything was put into dust. आपल्या आयुष्यात किती वेळ असं होतं ना. त्यामुळे the things will, that's why I said endure. You know what is that? Those things which you cannot cure, endure तर ठीक आहे, but enjoy it. जाऊ दे, आलं ठीक आहे ना, माझ्या आता काय करणार. You can't help it ना. आता एकाला जर ऍडमिशन पाहिजे कुठे मेडिकलला, इंजिनिअरिंगला नाही मिळेल, काय करणार. रडत बसणार, आत्महत्या करणार, प्रोटेस्ट करणार, काय करता येणार नाही. You accept it and go for it. Like just that example Archana gave, like that man who missed the flight, there was something good in it. Those 5-10 minutes he must have felt very bad. Then he would have cursed his wife, he would have cursed the traffic, he would have cursed the Indian people, everything was cursing. And after 10-15 minutes, that proved to be a blessing. We don't know, no. Therefore, whatever happens for our best is the golden rule of life. Continue. There is a second aspect to this. You have written, it is also written, the object remaining the same effect. It is also observed objects of one's intense fancy during a certain stage of life becomes a nuisance to the same individual after a time. So suppose in childhood you like ice cream, so you will feel a lot of attraction in it. Once you grow up, then maybe that has gone. So something similar. No. So that passion of ice cream will be a problematic thing tomorrow if your teeth are not proper. Yeah. Yes. Ice cream is there, still you can't eat it. किती त्रास आहे तो. For me, this is a practical. I got a tooth problem. I can't eat cold. सगळे लग्नाला गेले सगळे आईस्क्रीम खातात, मी त्यांच्या तोंड बघत बसतो कसे खातात. नाही सर, पण हे खाता येत नाहीये तो प्रॉब्लेम आहे ना. दातामुळे खाता येत नाही. अजून आवडते पण खाता येत नाही. मी एक उदाहरण देते माझं पर्सनल. इथे काय लिहिलंय त्यांनी, काय लिहिलंय. नाही सर, मला एक एक्झाम्पल द्यायचंय की लहानपणी लाऊड म्युझिक खूप आवडायचा. म्हणजे बाबा घरी नसले की खूप मोठ्याने आवाज लावून ऐकायचो गाणे वगैरे. आणि आता पोरं ते गाणे असे मोठे लावतात, आवडत नाही ते. म्हणजे असं न्यूसेन्स वाटतो. म्हणजे आधी आपल्या युथ मध्ये ते आवडायचं, आता ते आवडत नाही. असं आता शांत गाणे असं शांत म्हणून आवडतं. असं आपलं तेच ना, आपण आपलं लहानपणी काय केलं ते विसरतो आणि मुलांना दोष देश बघतो. हो बरोबर. आपण अभ्यास किती केला सांगा बरं आयुष्यात. सगळ्यांनी प्रत्येकाने छातीवर ठेवा असा हृदय आणि सांगा आपण अभ्यास किती केला. एखादा अपवाद असेल, सिन्सिअरली केला, पण बाकीच्यांनी सगळे टंगमगच केले. मनापासून कोणाला अभ्यास आवडतच नव्हता.
म्हणजे मला खूप अभ्यास आले का वा वा करायचं म्हणून केलं आपलं, जाऊ दे. 45% 52% झाले की आपण खुश. अरे 52% मिळाला. आणि मग म्हटलं ना आपल्या मुलांकडनं ओनली 94, यू शुड हॅव गॉट 96. तुझं लायकी किती आहे? तुला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअरचं फॉर्म्युला तर काही ए प्लस बी प्लस सीचं क्यूबचं फॉर्म्युला सांग बरं. काही येत नाही. आणि यू एक्सपेक्टेड चिल्ड्रन टू बी आउटस्टँडिंग. नो डाऊट दे हॅव टू प्रोग्रेस, बट डोंट एक्सपेक्ट टू मच ना. आपण आपल्याला काय करतो की वी स्टार्ट comparing those children with the other children around. Instead of comparing with others, compare with your own self, your own family. Then there will be lesser problem. इतकं त्या करिअरच्या मागे जाताना मारतात त्या मुलांना. खूप वाईट वाटतं कधी कधी. इतकेच मार्क मिळाले तितकेच मार्क दोन दोपटतात. मार्क्स आर नॉट एव्हरीथिंग इन लाईफ ना. The exam of life is really something different. You have to make them strong enough to face all the exams of life, not only the written and oral exam. पर्सनॅलिटी व्यवस्थित पाहिजे. आपण मुलांना फक्त स्वार्थी होण्याला शिकवतो. पैसे, मी, माझं, काहीतरी हे पण शिकवा ना. यू हॅव टू कम आउट ऑफ युअर ओन cocoon and try to help others. That is more important. कितीतरी मुलं बघितलीत की when they are trained properly they become great citizens of the country. Childhood is more important. आपण त्यांच्याशी कसं वागतो, काय करतो, है ना. If nothing else is there. Read Anu read. He who can. Okay, sir. He who can understand that the objects of the world are in a state of flux, are constantly coming into existence and perishing. He will not allow himself to be tossed about by the existence or non-existence of the finite things of the world. In the flood of time, things and incidents, circumstances and environments flow up to our present from the unknown future, to give us vivid experiences of varied intensity, and they, in their very nature, cannot remain permanently, but must of necessity pass on to become one of the entire past. Nothing can remain the same even for a short period. In the world of objects, in the world of objects, where change alone is a changeless law. Yes. Having understood the finite nature of the changeable object. Okay. Yes. See, what is pleasure and what is pain defined? The interval between two pleasures is pain, and the interval between two pains is pleasure. दोन दुःखाच्या मधला क्षण आहे तो सुखाचा आहे, आणि दोन सुखाच्या मधला क्षण आहे तो दुःखाचा आहे. आणि हे जरा समजलं की सुख दुःख सारखे येत असतात. सुख म्हणतात, दुःख ठाकून आले म्हणतात आपलं सांग. सुख आलं परत दुःख आलं, दुःख आलं परत सुख आलं, येत जात असतं सगळं. आपण लक्ष त्या ईश्वरावर ठेवले की बाकी सगळं मग ठीक आहे. मग तुम्हाला लोक येऊन त्रास देतात, त्याला काय करायचं? त्याला आपलं प्रार्थना म्हणायचं आणि यू हॅव टू प्रिपेअर इट. काय करणार? काही वेळेला होतं ना की आपली काही चूक नसते आणि मागणं एखादा कारचा दरवाजा उघडतो आणि पाहायला लागतं. आपली चूक काहीच नसते. मग त्याला काय म्हणायचं? प्रारब्ध, आणि ऍक्सेप्ट करायचं, पुढे जायचं. काय काय गोष्टी आपल्या हातात नसतात. वी डोंट नो द प्ले ऑफ द लॉर्ड अँड प्ले ऑफ द लाईफ. काय कधी होईल सांगता येत नाही. म्हणून जर आपलं इफ यू स्टार्ट थिंकिंग गुड अबाउट एव्हरीथिंग अँड सेइंग दॅट दिस इज बेस्ट फॉर मी, फॉर माय एव्होल्यूशन, then you will not go in the state of depression or rejection or frustration. Why this to me? Gurudev wanted, why not this to you? Why me? He says, why not you? काय येतं, विल फेस इट. नो, जास्तीत जास्त काय होणार सांग बरं? वर्स बेसिस मी मरीन. पण आज नाही तर उद्या जायचंच आहे. 15-20 वर्षांनी काय नाही तर काहीतरी जायचंच आहे की नाही? तू अमर पड, कृष्ण आले गेले, राम आले गेले, बुद्ध आले गेले, कोण राहिला अमर? प्रत्येकाला जायचंच आहे. कुठे थांबायचं नाही हे माहिती पाहिजे. पैसे कमवले आणि सगळं ठेवून दिलं इकडे.
if you give $500 billion also to Yama and tell him to increase your life by 1 second, that will not happen. That time that money has zero value. And therefore nothing can remain the same even for a short period in the world of objects where change alone is the changes law. This is very important statement. That change alone is the changes law. सारखं बदलत असतं, सारखं बदलत असतं. आपलंच बघा ना, आयुष्य किती बदलतं. मागच्या शनिवार जे होतं ते या शनिवार नाही. किती बदल, किती 6 दिवसात किती फरक पडला आयुष्यात. काय काय घडलं, खूप काय घडतं. प्रकृतीवर घडतं, सर्दी झाली, खोकला झालाय, काय काय ना काहीतरी होतच असतंय. पाऊस जोरात पडला, प्रोफेशनल प्रॉब्लेम काय त्याला, घरी काहीतरी झालं, काय सारखं काय ना काहीतरी होतच असतं. म्हणून ते म्हणाले की संन्यासाच्या जीवनापेक्षा गृहस्थाचं आयुष्य खूप सरस आहे, अवघड आहे. संन्यासाने संन्यास घेतली की काय फक्त ईश्वराचं नाव स्मरण करायचं, कोणी 2 वेळा जेवतं ते घ्यायचं आणि विषय संपला. इथे किती दिवस रात्र यू हॅव टू गो ऑन फायटिंग विथ द प्रॉब्लेम्स. सारखं काय ना काहीतरी होतं संसारात. नवऱ्याला काहीतरी होतं, बायकोला काय होतं, मुलांना काय होतं, सासूला काय होतं, सासूला काहीतरी होतं, काय नाहीतरी कामवाली बाईला काहीतरी होतं पण काम करायला लागतं. सारखं काय ना काहीतरी कुठेतरी होतच असतं. अँड देन यू स्टार्ट कंप्लेनिंग पण देन यू स्टार्ट फिलिंग बॅड. बट इफ यू ऍक्सेप्ट दिस स्टेटमेंट दॅट nothing remains the same even for a short period in this world of object where change alone is a changeless law. It will change. Always things are going to change. They are not going to remain permanent. We want, आपलं काय माहिती का, our mind wants to crave, mind is craving for those days. त्याला कुठलं आहे ना गाणं, कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन. Those were so nice days, no, that time. We had ball, we had school goals, कुछ कटकट नहीं था. Wish I get those days back. काही नाही. नंतर when you go a little bit older, you say, वाह ग्रुप काय छान होता. Those are good days, no, golden days. गीता चालू होती, दार सुद्धा चालू होतं, ते छान होतं. If afterwards saying that these things are good, why not accept and appreciate it now? Live in the present moment. That will give you more joy. है ना, गंमत आहे सगळे. क्या अजून एनिथिंग एल्स? अर्चना, निष्कला, राजू लेट आहे क्या? हरिओम. हरिओम सर. हरिओम. Sir, I just want to share that hasten slowly that you said last group. That was fueling in my mind because I was in Ahmedabad on the day the crash happened. I landed. I landed in Ahmedabad at 7:30 in the morning for office work, and I had a flight in the evening back at 7:30. But when this accident happened, everyone told us, and we decided to take the road and come back the same day. So me and my boss were in a cab with a 19-year-old driver who was first time driving on the highway. Shit. And he had started driving only 6 months back. I was shocked how he got a license, but he was from Rajasthan, and he and my boss and me in the cab were a distance of 8 hours. We covered in 14 hours. We almost saved ourselves from 3 accidents. And I was saying that only that, of course, we got saved from the plane crash, and this plane, I mean, wherever it was going to be crashed, whether it was Mumbai, Ahmedabad, wherever it was. The other part is how Lord protected us from various incidents. That full night, we reached at 5 a.m. on Friday in the morning, 5:30 at home. I reached home. But when you said hasten slowly, these 2 words were just bouncing off continuously from the time we sat in the cab. Rather, got to know from of the accident and the fire brigades and the ambulances running in the entire city to douse that fire. Until the time I came back and slept, I was just thinking of hasten slowly. Hey, our voice got the last 2 sentences I couldn't hear. I was saying that the words hasten slowly, the time is less, we don't know when is our last breath. But it was negligence on the part of a boss to take such a driver, na?
1900 उधर So उधर जाने का टिकट we had been trying for an Uber for almost an hour. No driver was ready to come because they wanted a return. They wanted us to pay extra. They wanted us to, go whatever will be the privately. things. That is foolishness. It is not No, destiny. we didn't know he's a 9. When he came and I saw him just little elder than Kabir. Kabir is 14 years. This boy, I asked him his age after we got in the car that, what's your age? And he thankfully told when he was driving nicely, only that it was his first trip to Mumbai. He just started driving 6 months back. Full night he didn't sleep. हाईवे का 4 एक्सपीरियंस PM देता. नहीं, और क्या क्या हुआ है वो तो अलग बात है, लेकिन मुझे ऐसे हमको लगा कि कृष्णा ही भेजे उनको कि चलो कोई तो सारथी तुमको मिले, अरे भले ही बाप रे. 19 साल का हो. नाही, काटा but आला that is अंगावरती ऐकून. foolishness. हा? काटा आला अंगावरती ऐकून. हो, मग तेच ना, मूर्खपणा आहे. हे काय भूषण नाहीये. तिथे राहायचं हॉटेलमध्ये एखाद्याने थांबायचं, बस नाही Sir, यायचं. sir, actually हमको पता her relatives works in Air India, so they had said that the flights are going to be, and we also got messages that flights may not run on time and they'll be delayed, and delay कितना होगा पता नहीं था, and जो जगह पे गिरा crash, which all things said and done, that doesn't give you a license to go with an immature driver. Yeah, I mean we didn't know he's immature after he No, came but to definitely the line. If I was in your place, I would have left the car immediately. The खाली उतरने बघू, we will see the lodge, next lodge or next hotel, we stay there. Tomorrow morning we'll see what to do. See, this is a lesson to you. So we were not ready to even get him to another flight. No, the fear of flight now is so much. Right, you get into a hotel, come by bus na. There are so many conveniences back. Train है, सगळे. ट्रेन एक्चुअली ट्रेन का भी लाइन जो जगह पे गिरा ना क्रैश, वहीं पे से ट्रेन लाइन चलती है. सो ऑल द पीपल सेड दैट द बेस्ट वे टू गो बाय इज रोड. या दैट थिंग इज देयर दैट द ड्राइवर वाज यंग, बट या other than that the road was the only best way to go, which we got to know from everyone in Ahmedabad also. भगवान ने बचाया और क्या. अगले वर्ष ऐसा मत करो. नहीं, बट उन लोगों के जो बाकी जो लोगों का ये देखकर वहां पे ऐसा लगा कि एक दिस इज जस्ट ट्रिवियल, जो we had to come back in this state. After coming back and seeing the number of deaths, we were like just only grateful, nothing else. That everything apart, but we should be golden with talent and vigilant mind. The मूर्खपणा करू नये. Don't be foolish. You have to have a prudent mind ना. कुशल जायला पाहिजे, कसं जायला पाहिजे, काय झालं असं की ते कोणी जबाबदार, who would have taken the blame? नाही का? I will not recommend this to anybody. I would have also stayed back and taken a train or something. Yeah. You could take a leave also ना. एक दिन दुसरे जाते काय फरक पडतो? Yeah, we almost took leave next day. We were hardly working, but because she decided and it was all arranged by her, and I just went with what she decided. And after that, you have to have your word sometimes. I feel you have to be strong sometimes. No, I'm not going to come. You go to stop, we'll wait and we'll go tomorrow. काय ते झालं ते कोण जबाबदार आहे ना. काम महत्वाचं आहे, पण मूर्खपणा तितकंच वाईट आहे. वर्क इज इम्पॉर्टंट. वर्क इज वर्शिप, ड्युटी इज गॉड, एव्हरीथिंग सेड अँड डन. कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं आहे, I mean that is also important. Life is more important than anything else. काय ते झालं असतं, कुठे हात पाय तुटले असते, काय करतो असतं मग घरी येऊन. Anyway, God said, you're testing Krishna. He passed, no? I passed or he passed? He passed. देवाची परीक्षा घ्यायची म्हणजे किती घ्यायची. देव आपली परीक्षा घेतो, ही त्याची परीक्षा घेते. बाप माणूस आहे तो. आम्हाला घेऊन दाखव, कसं मला हे करून जातं बघू म्हणतो. तो म्हणतो तो विचार राम 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 म्हणत असतो कृष्णावर बसून. तिला भविष्य न्यायला पाहिजे म्हणून. But good that you return safely. Very good. Nice. आता कुठे जाऊ नको. तू गेली की आगबाज होत सही. हा वाच आजू. वाचते. Having understood this finite nature of the changeable objects of the world, wherein every one of them has a beginning and an end,
On no occasion needs a wise man despair the least of things that are or of things that are not. Heat and cold, success or failure, pain or joy, none of them can be permanent. हे Since ज्यांना every समजलं ना, नाही 1 minute. You understand this ना, you will never be unhappy in your life. Success, failure, whatever happens is not going to remain permanent. Joy, it will be also momentary. मी काहीतरी युट्यूबवर पोस्ट केलं आणि त्याला 5,000 लाईक आले, वा 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 5,000, पण ते दिवसाची त्याचा काही उपयोग नाही. तात्पुरता क्षणिक म्हणजे आनंद आहे. आणि त्याच्यानंतर परत त्याच्यापेक्षा छान व्हिडिओ मी अपलोड केला, गाणं व्हिडिओ म्हणून नाचबीज करून, आणि त्याला 2 लाईक आले. कोणी आलं त्याने बघितच नाही, तर मला किती त्रास होतो. यार पण इतना अच्छा किया किसे देखा नाही. आयदर वे सो द थिंग्स विच आर देअर, काय म्हणतात त्याला, heat or cold, success or failure, pain or joy, none can give us permanent joy, and those situations never even permanent. कधी काय होऊ शकतं. आता चांगलं असताना आता काय होईल सांगता येत नाही. But then we are not prepared also for that. I can't tell you to say that also. Be prepared for it. I don't know what is going to happen. How can it to be prepared? But then the other side of the thing is accept. Accept with thanks and gratitude, and pray to the Lord that you come out of the situation. Prayer has tremendous power. There is nothing that cannot be achieved by sincere and deep and sincere prayer. सगळं होऊ शकतं. म्हणजे I can give you examples till tomorrow morning of how people were saved, how the Lord blesses, and how the Lord graces them. Sir, So may I? Yes, may I? This, May I? This is Appa's personal experience. So when he was going to Sringeri and he had got down at Shimoga, and from Shimoga you had to take the bus for Sringeri, and that was a 8 o'clock bus, and then the next bus was in the morning at 8. And Appa somehow wanted to reach Sringeri that night itself so that he doesn't miss the early morning darshanam of Acharya. And the person said that there's been a landslide and all the bus services have been cut, and it's just not advisable that you go. And Appa had booked the ticket, but somehow he felt that it was not the correct thing to do, and he stayed back at night at that day. He took a room, and then he found out that when he went through the morning bus, he found that the earlier night bus had just slipped in the valley and it was still dangling there, and there were around 50 passengers, out of which maybe 45 were dead and 5 were in the hospital at that night, and they were still trying to get the bus out of the valley. So Appa said that it was sheer Acharya's grace, that because otherwise there was no way that man would have found Appa in that crowded station and said that don't go by this bus because there's it's not worth it now. Oh. So this was something that Appa constantly keeps telling that anytime he has the minor accident thing that just comes his way, he said that Acharya has saved me time and again from everything. Today, if you're having a father, it's because of his grace. Even the recent thing when he died, he threw up, he vomited at Pune railway station. 2 people absolutely who he also doesn't know who he was. They somehow found out Appa's ID card because he always carries the CGHS and command CDA ID card in his bag. They found it out from his bag. They dropped him home. No one knew who they both were. They waited for our neighbor Uma Mami to see that Appa was there. She was kind enough to call me up and say that your father is here. Till all that time they were there, but the moment I reached home, they were like, "हाँ कौन आया था? पता ही नहीं कौन आया था." So that journey from Coimbatore to Pune, which he traveled in the almost unconscious state,
even at that time, it was God who had taken care of him at that point of time. And yeah, things have to be there. Someday he had to go, he went earlier. But the thing is, God does protect us from grave situations so that we don't land ourselves in even more graver situation. He is very kind, and at least I'm very glad that he was not kidnapped, or the worst could have been happened, given that he was in unconscious state throughout the 36-hour journey. But that did not happen. He came home in one piece, and then we admitted him in the hospital. And then the health was U-turned. But he came home in one piece. That was more important, in spite of being unconscious. So, similar example is there of one Mr. Tadolkar. He was the president of Pune. He left the mission, that's apart. But then he was in Siddhabari. And he was to go to Dharmashala, from Siddhabari to back to, what is that? To Pune, and there was a bus, and Gurudev asked, when are you leaving? He said, there is a bus going. You are not going. No, Gurudev, I have already put the luggage, take it out, he said. You are not leaving. So he went to the bus station, and they could put luggage back and came back. Then they came to that very bus plunged in the valley, and 40 people died. And still today he's still alive. Till today he says that because of Gurudev I am alive. So Mahatmas play a role. That's different. And I first sentence which I said today in the group was, "Jako rake saya maar sake na koi." The Lord who decides that his people, everyone has come with counted breaths. I am going to breathe. I am going to have so many breaths in this life. तुमचे श्वास संपले की तुम्ही संपला. तर वर्ण ठरवून आलेले इतके या माणसाने इतकं जगायचं. त्यामुळे आपली भीती कधीतरी जायचंच आहे ना. Everything is uncertain, but death is certain. Na? Everything in this life is uncertain. Your wife, your children, your family background, your earnings, your savings, everything is uncertain. But one thing is certain, that death is going to come. And if that is certain, why to get scared of it? That is different school of thought. We are discussing something else. We are discussing that height and cold, success or failure, pain or joy, none of them can be permanent. काय जे काय तर परिस्थिती येते आणि जाते है ना. बारीक शरीर होता तर जाड झाला, तर मी काय करू त्याला? काय करू शकत नाही. लोक बोलतात पोट वाढलंय, तर पोट वाढलं तर वाढलं, तुम्ही काय करतो? वाढलं तर काय कमी करायचं? होईल कमी, राहील तसंच. किती अरे त्या देहाला किती हे करायचं, महत्व द्यायचं आपल्या हातात. आणि प्रत्येक गोष्टीतनं आपण आपल्याला अपसेट करून घेतो, प्रत्येक गोष्टीतनं परिस्थिती. If you set yourself properly, mentally, physically, and that is the secret of it is meditation, nothing else. 10-15 minutes sitting quiet in the place, observing your mind. Say, take a chanting Omkar. See, Omkar has a tremendous effect on your mind. Om. म्हटलं की तुमचं मन एका क्षणात शांत होतं. In Satyasai organization, there everyone has to chant 21 Omkaras in the morning, along with Suprabhat. That chanting itself gives you, that vibration itself makes your mind so quiet and calm, peaceful, that the entire day goes away smooth. Music. You try ways out in which you can keep your mind calm and quiet and peaceful and serene. Gurudev should say, you take search a corner place in your room and do your japa there, do your meditation there, do your puja there. The importance of that place is such that whenever you go and just when you are agitated, just go and sit on the place and mind becomes calm and quiet. With a fraction of a second. आपलं मन एवढं त्रास देतं ना आपल्याला, काय सांगायचं. बरं मन आपलंच आहे. आपण म्हणतो माझंच करताय, त्रास देतं, काय करायचं समजत नाही. मूल माझंच, त्याला जन्माला मीच घातलाय, ते मला त्रास देते. आता त्याला मारून पण टाकता येत नाही, काही करता येत नाही. तसंच मनाचं आहे. आपण त्याला जन्माला घातलंय, आपणच त्याला वाढवलंय, त्याला मारून पण टाकता येत नाही, काहीच करता येत नाही.
त्याला काय करायचं तर अंजारून गोंजारून काहीतरी करून कुठल्या तरी सम वे ऑर द अदर ट्राय टू कोक्स इट, ट्रेन इट. आधी नाही म्हणणार, पण वन्स यू गिव्ह हिम ना, कधी कधी लालच द्यायला लागतं. एक बाबा रे तू 1 तास जप कर, जप झाली की तुला मी एक अर्धा तास टीव्ही बघायची परमिशन देते. मग जप केला तरच म्हणणार नाही, अर्धा तास नाही 1 तास, पाऊण तास, ठीक आहे पाऊण तास. आपण मुलांना म्हणतो ना तसं, एवढा अभ्यास कर मग तुला अर्धा तास कार्टून नेटवर्क बघायला येणार. तसं ते मनाला सांगायला लागतं. तर जगाचं कार्टून बघायचं ना, सिरियल बघायचे ना, आधी जप कर. आपला आपण किती वेळ घालवतो ना काय सांगता येत नाही. आजचा क्षण आहे, दुसरा एक क्षण नाहीये, काय सांगणार. क्षणभंगूर आयुष्याला तुम्ही त्याला मानतात की मी परमनंट राहणार. सगळं येतं जातं, सगळं येत असतं, काय नाही. आणि एक लक्षात ठेवा, ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवा. किंवा बरे मला असं पाहिजे, मला इतके वर्ष जगायचं, मला आय हॅव टू रीच देअर, ते झाल्याशिवाय मला इकडनं हे करतं, यात घेऊन जाऊ. तो बघेल ना. You have to live 100 years. That is, if you confirm in your mind, you live 100 years. माझं कायच नाही, माझं खरंच नाही, मला असं तुम्ही काय म्हणतो. Mind has tremendous power. Last time I told you that Paramahansa Yogananda was a thin person. Within one night, he put up 52 kg, 52 pounds. One night. And that remained throughout his life. Only because of the mind power. And to increase the mind power, japa, meditation, positive thinking, purity of heart is most essential. And that can only come with if you are physically hale and hearty. For physical health, little bit of exercise is also necessary. Pranayam is also necessary. थोडं प्राणायाम करायला लागलं ना की ऑटोमॅटिकली मन शांत होतं. एनिवे, खूप झालं. हा, प्लीज कंटिन्यू अनु. Okay, sir. Since every situation of its own nature must keep on changing, it would be foolish to get ourselves upset at every change noticed. It is wisdom to suffer when meekly with the comfort and consolation of the knowledge of their finite nature. It is the attitude of the wise to go through life both in joy and sorrow, in success and failure, in pain and joy, with a constant awareness, even this will pass away. The external world of challenges is finite in as much as has a beginning and an end. Not only that Krishna adds, they are impermanent by their very nature. By the term impermanent used here, the Lord means that the same object which gives pleasure at one moment starts yielding at another moment pain to the experiencer. This inconsistency is indicated by the term anitya in the stanza. What good will occur to him who is indifferent to heat and cold and like listen. Anu, a clue. It's not a cure. Okay. The gist of this paragraph is even this will pass away. Good things, bad things, whatever happened, death. See, my sorrow comes, but then that also after a period of time becomes that intensity becomes lesser and lesser. Same with the joy. I should push in the board. आनंद खूप आहे, पण after 3-4 months that sinks in. Not to get elated in pleasure or depressed in pain. May take it in a state of equipoise. Anything else? मुग्धाताई बोललाच नाही कधी. होय स्वामीजी,
याला एक उदाहरण तसं ते खूप छान आहे अशातलं नाहीये, पण आपल्याला एक क्षण सुख आणि एका क्षणात दुःख हे होतं. याला एक्झिमाचं उदाहरण देतात. एक्झिमाच्या पेशंटला ते खाजवत असतो तेव्हा इतका आनंद होत असतो आणि जेव्हा त्यातनं रक्त वगैरे यायला लागतं की तोच आनंद दुःखात सारखा भासायला लागतो. नाहीये तसंच ते आपल्या जीवनात आपलं सुख जे आहे ना ते एक्झिमा सारखे म्हणाले. आपलं वाटतं वा काय सुख आले, पण त्या सुखानंतर दुःख होतं. लग्न करू सगळ्यांना करायचं असं की नाही. आता मी लग्न केले सगळ्यात सुखी माणूस मी होणार हिंदी सिनेमा प्रमाणे, और उनकी शादी वगैरे वो जिंदगी भर आराम से रहने वाले. लग्नानंतर प्रॉब्लेम सुरू होतात, कुठे दाखवतात. हॅपी एंडिंग इज वॉट द हिरो मॅरीज द हिरोईन अँड दॅट्स इट. पण खरंच जीवन आहे ना हिरो हिरोईनला मॅरी केल्यानंतर सुरू होतं. दूध नसतं घरात, चहा पाहिजे असतो वेळेवर, एक उशिरा उठतो एक लवकर उठतो, एकाला कोबी आवडतं दुसऱ्याला फ्लावर आवडतं, दुसरं काय आवडतं, एकाला कांदा चालत नाही. अरे बापरे, टू इंडिव्हिज्युअल स्टेइंग टुगेदर यू जस्ट सी. मला आय डोंट हॅव टू टेल यू ऑल्सो, एव्हरीवन एक्सपिरियन्स इन दॅट. एक नॉर्थ पोल तर दुसरा साऊथ पोल असतं म्हणून तर लग्न आपलं चाललेलं असतं चांगलं. जर दोघं एकत्र एकाच स्वभावाचं असेल ना चालणारच नाही मॅरिड लाईफ. एक उत्तर ध्रुव तर दुसरा दक्षिण ध्रुव असेल तर चालेल. बघितलं तुम्ही कधी तर नवरा एकदम शांत असतो. हो तुम्हाला काय कळतं का नाही, काय झालं जर एवढं समजलं का हो. आणि उलट असतं, नवरा तापट असतं की बायको शांत असते. दोघंच तापट राहिले तर कसं संसार होणारच नाही ना. स्वभावात पण भिन्नता असते. Similarly, the experiences which comes in life, they are not permanent. Pleasure, pain, and what they're all are momentary. Therefore, anitya, inconsistent. येतात आणि जातात. I should remember that all the time. मग I will not get upset. But काय आहे, मानवी मन आहे आणि ते मन तुमच्या हातात नाहीये, कारण तुमची साधना आपली नाहीये व्यवस्थित. ज्यावेळेला माझी साधना व्यवस्थित होईल त्यावेळेला मन माझ्या ताब्यात असेल. संतान आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे. Difference between the saints, holy people, great people, and ourselves. This is the only difference. That those people had their mind under their control, and we are in the control of the mind. So 16% heart functioning, Gurudev was working day in and day out. आपलं 116% हार्ट फंक्शनिंग काय करत नाही. किती मूर्ख माणूस म्हणजे किती काय आपलं हे असेल. आळस आपल्याकडे, लेझीनेस इज फ्रॉम ब्रिंग, इट इज फिल्ड विथ देअर. काय त्याला कंटाळा आला आता काय बस. आळस नाही, आपल्याला त्याचा इम्पॉर्टन्स नाहीये. इम्पॉर्टन्स पडलं. एक एक क्षण आयुष्यातला चाललाय हो. आज येतो उद्या नाहीये, कधी जाणार माहित नाहीये. ईश्वराचं नाव यायला पाहिजे मुखात. कोण काय शेवटी आपण आपलं कर्तव्य करता बाकी सगळं डू द बेस्ट अँड लिव्ह द रेस्ट, हेच आपल्या हातात. आय एम नॉट हे नाहीये, मी पेसिमिस्टिक नाहीये, आय एम ऑप्टिमिस्टिक. बट देन वी हॅव टू रिमेंबर दॅट if you have a positive sense, Gurudev used to say till the last breath of your life, keep yourself busy. की काय ना काहीतरी करत राहा. एम्प्टी माइंड इज द डेव्हिल्स वर्कशॉप. एक आजी होत्या, त्या स्वामीजी त्यांच्याकडे गेले होते. त्यांच्याकडे अशा वया होत्या थप्पी भरलेल्या. म्हणजे काय म्हणजे माझं नेम आहे की रोज एवढे जप माझा व्हायलाच पाहिजे. आणि त्याचं मी तेवढं कॅलेंडरवर लिहून ठेवते की माझा 1 लाख झालाय, 50,000 झालाय, एवढं टार्गेट रोज. तर बाकी काही करत नाही. म्हणून जेवते खाते बसते. आता दुसरं माझ्या अचानक काय होत नाही. मी आपल्या मुलाचे नातवांचे वह्या घेते, त्याचे पानं पाडते, वही केली, त्याच्यात रामनाम लिहित बसते कंटिन्युअसली. हे छान आहे ना. बाकी विचारच येत नाही. सून काय करते, मुलगा काय करतो, कोण कोणाला त्रास देतो, हा काय सासस का वागतात, घरात शिस्त नाही, हे प्रश्नच येत नाही. Every 10 years that generation is changing and everyone has their own thoughts. If you see the children of today, they have what about है ना.
विल स्टॉप टुडे. नेक्स्ट टाइम विल टेक द 15th वर्स. आहे अजून वेळ. मनाचं कोण घेते? फर्स्ट इज बट घे. मना सर्व ही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा. जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे. जय जय रघुवीर समर्थ. ह्याच्यात असं सांगितलंय की मना आपला संघ जे आहे ते आपल्याला कुणाशी संघ सोडायचा आहे. तर ह्या जगात जे मटेरियलिस्टिक वस्तूंच्या मागे धावतात आहे, पैशाच्या मागे धावतात आहे, किंवा अशा ज्या लोक आहेत त्यांच्याशी आपल्याला संघ सोडायचा, त्यांचा संघ सोडायचा आहे. आणि तर कुणाचा संघ धरायचा आहे? तर संतांचा संघ धरायचा आहे, सज्जनांचा संघ धरायचा आहे. जे संत आहेत, जे सद्गुरू आहेत, असे संत लोकांचा संघ आपल्याला करायचा आहे. त्याच्याने काय होईल? अशा लोकांच्या संघात जर आपण राहू, संतांच्या संघात राहू, तर आपले कितीही मोठा आपला दुःख असेल तो सगळा दुःख नाहीसा होईल. त्यांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या संगतीमुळे आपल्यावर जो परिणाम होईल तर आपले सगळे दुःख नाहीसे होतील. आणखीन आपल्याला म्हणजे आपण कुठलीही साधना जर करत नसलो तरी जरी आपण सत्संग केला, संतांच्या जवळ गेलो, तर त्यांच्या जवळ जाण्यानी आपल्याला चांगल्या मार्गावर लावून देतील. सन्मार्गावर आपण लागू कुठलीही साधना न करता त्यांच्या संतांच्या संगमामुळे कृपेने आपल्याला आपण चांगल्या मार्गावर लागून आपली साधना पण आपच सुरू होईल. जेही होईल त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने किंवा त्यांच्या सांगण्याने आपण मग बरोबर दिशेने जाऊ. बरोबर, छान. वाचून दाखवतो. मना देह घेण्याचे अंतर्बाह्य संघ सोडून अत्यादरपूर्वक सत्संग करावा. सत्संगाने संसाराचे महादुःख दूर होते व इतर साधनांचा सायास करावे न लागता सन्मार्ग म्हणजे सद वस्तूचा प्राप्तीचा राघवाचा पंथ सापडतो. गुरुदेवांच्या सान्निध्यात राहिलं की गुरुजींच्या सहज मन शांत होतं. काय करायला लागतं का? नाही ना. आता बघा, प्रत्येकाचं मन जर तुम्ही पूर्ण वेळ स्टडीमध्ये होतात किती मन शांत झाले. सर म्हणजे इतका इफेक्ट आहे ना. आम्ही ऑनलाईन मी ऐकून राहिली, म्हणजे मला तर असं सानिध्य प्राप्त नाही झालं, पण ऑनलाईन सानिध्य प्राप्त झालंय. पण त्यांचे सत्संग ऐकूनच आपच इतकं मनाला शांतता मिळते की म्हणजे ते शब्दात सांगता नाही येणार. म्हणजे जे लोक भाग्यवान आहे जे त्यांच्या सान्निध्यात होते. आणि कसं वैभव येते का, तुझं मन प्रिपेअर्ड आहे म्हणून तुला तसं होतं. लाखो लोक ऐकतात, सगळ्यांना तो परिणाम होतो का? एकेका संत महात्म्याच्या प्रवचनात 1000 लोक असतात. आता गुरुजींचं रामायण घेतलं, महाभागवत घेतलं, 1000-2000 लोक असायचे. पण इफेक्ट कोणाचा होतो, इफेक्ट कोणावर होतो याची तयारी झाली असेल त्याला. पाणी आपण सगळेच घालतो, पण वृक्ष कुठे होतं? तिथे बीज असेल तिथे वृक्षाची निर्मिती होते. आधी काहीतरी पाहिजे म्हणून आपण आपली साधना, आपलं आंतरिक काय म्हणतात सुचिता, हे सगळं आपण आपल्यातनं डेव्हलप करायला पाहिजे की आपण आणि मग नुसतं एक स्पर्श झाला तर एका मिनिटात त्याचा उद्धार होतो. काय करायला लागत नाही. मुक्ती किंवा ईश्वर आहेच आहे, कुठे बाहेर नाहीये, पण आपण अवेलेबल नाही. आपण बघा ना, पूजा करताना, पाठ करताना, स्टडी ग्रुपमध्ये असताना कुठे आपलं मन 100% लागतं का? आता 6:15 वाजले, आता अजून जाऊन भाजी आणायची, मग स्वयंपाक करायचा, आता याच्यानंतर काय करायचं, सगळं सुरू होतं जगात, डोक्यात चक्र. तुमच्या डोळ्यावरनं समजतं की कोण काय विचार करतो. म्हणून तुम्हाला ऑनलाईन ठेवा, मला पण तुम्हाला दिसता येईल, बघता येईल. नाही ठीक आहे, छान. म्हणून सत्संग जिथे ते मिळेल ना, कधी सोडू नका. माझं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जिथे त्याचा गुरुजी, आता गुरुजींचं वय आता 75 झालं, तिथे असं राहतील 100 वर्षाचा आनंद आहे, पण सत्संग संघ कुठे मिळणार नाही. जिथे मिळेल तिथे तुम्ही जाऊन घ्यायचा प्रयत्न करा प्रत्येकाने. आता 30 तारखेला येणार कोविडला. आय विश कॅन आय रिक्वेस्ट दॅट एव्हरी ईच अँड एव्हरीवन शुड कम देअर. हिज 75th birthday is on 30th of June.
यू इन्फॉर्म यू विभूती पीपल अँड कम देर. रवी ते नंतर पोस्ट करते हे कोणाला यायचं ते येतील. ट्राय टू कम. ओके विजू विजू आहे ना. सर दिव्या आहे. दिव्या 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 हा दिव्या. मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्षतात काळ जोडी, मना संग हा साधना शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी. जय जय रघुवीर समर्थ. So the 204th shloka encourages detachment and from worldly attachments and seek liberation. तो इसका हम लोगों ने पहले ही बचपन में ही सीखा था भज गोविंदम में कि सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चल तत्वम, निश्चल तत्वे जीवन मुक्ति ही. सो जो पहला लाइन है मना संग हा सर्व संगास तोड़ी, मतलब it says that this line highlights the power of mind to detach from our worldly desires and connections. It says that it's not worth it because जो भी है end में instead of getting saddened by it, it's better that you drop all your worldly desires and connections and yoke it up to the highest. Second line जो है मना संग मना संघ हा सर्व संघाशी म्हणजे काय. मना संघ संघ कोणाचा. संतांचा. सत्संगती. when you are in the company of the holy, good and pious, automatically the attachments are gone. So that thing that we learned in Bhaja Govindam, Satsangatve Nissangatvam, perfect. Nissangatve Nirmohatvam. From Nissangatva we adapt the quality of detachment. Nirmohatve Nischala Tattvam. From Nirmoha we move towards a little more Nischala Tattvam, where we become a little bit Sthira Buddhi and where we are not dilly-dallying and we are not constantly running towards the outer sense organs and their attractions. And from Nischala Tattva we get Jivana Mukti. So from that steadfastness we get Jivan Mukti, and all this is coming from that one satsang that we have from, towards not only saints, even towards those people who are like-minded, who are very much who do their japa, nitya anushtanas, have devotion towards God. Anyone that who has got a positive impact on you, it's said to be having a satsang. Yeah, perfect. Continue. You finished? सांगितलं उतना ही था. मना संघ हा मोक्ष तात्काळ जोडी, म्हणजे संघाने मोक्ष इमिडिएटली मिळतो. मना संघ हा साधका शीघ्र सोडी. ज्यावेळेला मना संघ सत्संग करू तेव्हा साधकांना शीघ्र कशातनं सोडवतो. भवसागरातनं सोडवतो. आपल्या या भ्रमातनं सोडवतो. आपण देह या बुद्धीतनं सोडवतो. नको त्या गोष्टीच्या आसक्तीतनं सोडवतो. मना संघ हा द्वैत निश्चय मोडी. आणि एवढं पण एवढं करून थांबत नाही. ज्याची द्वैत बुद्धी आहे की मी आणि तो वेगळा आहे, ती द्वैत बुद्धी पण ईश्वर म्हणून सत्संगात तोडून टाकतो. आणि शेवटी अशी अवस्था येते की तू गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वर म्हटले, तीच अवस्था त्या शिष्याची होती. त्या गुरुत आणि शिष्यात काही फरक राहत नाही. संतात आणि त्या भक्तात काही फरक राहत नाही. तो एक रूपच होऊन जातो है ना. ते सागरातलं पाणी आहे, त्या नदीतलं पाणी सागरात मिसळून एकच होतं, तसं होतं. About this Dvaita thing, there's a Doha of Kabir in which he says that the day we learn to see the ocean in one drop, and we know that drop represents the entire ocean, that day we can call ourselves as a little bit learned. पण त्यात लास्ट टाइम समोर टोल्ड दिस एक्झाम्पल ना, कोणी सांगितलं हेच ओशनाचं, कोणी सांगितलं चैतन्य का सागरातलं बिंदू आहे हो ना. बघ मला आठवत, तुमचं का नाहीये, बायको सांगितलं जास्त आठवत. तुम्ही वाचला असता.
तिथंच राहायचं नाहीये, पुढे जायचंय. तिथे राहून काय उपयोग आहे? काय करू तिथे राहून? आता आयुष्यभर तिथंच राहतोय. पुढे सरकारचा प्रयत्न करतोय जरा तुमच्या आशीर्वादाने. कारण तुम्ही येत्या ग्रुपला म्हणून मला माझा पण अभ्यास होतो. तो आपण ग्रुप घेतला तसं तर काय अभ्यास झाला असता. म्हणून या सगळ्याचा फलश्रुती म्हणून पुढचा श्लोक चैतन्य घेईल आणि कन्क्लूड करेल. So before that, next week I will not be there.